तुझ्याशी बोलण्यात ना खरं सांगतो काही अर्थच नसतो. हो कारण तुला दुसऱ्या माणसातले चांगले गुण कधी दिसतच नाहीत. आता आधीरा एक उत्तम सून आहे, एक छान मुलगी आहे, हे आम्हा सगळ्यांना कळतं ग. पण तुझ्या नजरेला ते दिसत नाही, त्याला आम्ही काय करणार. याशिवाय तुला तुझ्या भ्रमात राहायचं असेल ना तर तू आपली बिचारी खुशाल राहा. बरोबर, तुम्ही तर तिचीच बाजू घेणार ना. ते तुमच्यावर कशा कधी गडगड गडगड बोलत असते. सगळा कडवटपणा तर तिने माझ्या अंगावर ओकलाय. तिला ना बरोबर माहितीये कोणाच्या चाव्या कशा फिरवायच्या त्या. सगळ्यांना तिने स्वतःच्या बाजूने करून ठेवलंय. मी एकटं पडावं ना म्हणून. पक्की शाणी आहे ती. तुम्हाला सांगते ना एक दिवस काय आहे. हॅलो बोला. काय अहो मला तर काहीच सुचत नाहीये. अजून ना काळजात धडधडतंय माझ्या. मला तर चक्करच आली असती. इतका भयानक प्रकार करून ठेवलाय तुमच्या रोहननी. काहीतरी बोलू नका. उगीच माझ्या रोहनला दोष वगैरे देत जाऊ नका. मी आधीच सांगते तुम्हाला माहिती आहे ना तुमची मुलगी कशी आहे ती. तिच्याकडे बघा ना जरा. तिने काय केलंय ते. भांडून गेली आमच्या सगळ्यांबरोबर भांडून गेली आणि ना नाक वर करून आली आहे तुमच्याकडे. उच्छाद मांडलाय नुसता तिने. उच्छाद अधीराने नाही रोहननी मांडलाय. अधीरा आमची तिच्या हक्काच्या घरी आली आहे. अहो काय बोलताय तुम्ही. माझा मुलगा आहे तो, कळलं ना. मी माझ्या मुलाबद्दल असं वाईट साईड ऐकून घेणार नाही. मल्लिका मी तुम्हाला आधीच सांगते माझा मुलगा खूप चांगला आहे. तुम्हाला माहिती आहे ना तुमची मुलगी कशी आहे. हा माहिती आहे ना कशी आहे ती. असं राग येतो ना मला तिचा. अरे खोटं नाटं सांगितलं असेल तुम्हाला काहीतरी रोहन बद्दल. तुम्ही तिला जा विचारायचं सोडून माझ्या मुलाला काय दोष देताय हो. माझ्या डॉलनी काही सांगायची गरजच नाहीये. सगळं डोळ्यासमोर घडतंय आमच्या. आज खरे रंग दाखवले हा तुमच्या रोहनने आम्हाला. अहो कसले रंग. काय केलंय रोहनने. काय केलं म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही तरी इतक्या कॉन्फिडेंटली तुम्ही रोहनची बाजू घेताय. मला नाही आवडलं हे म्हणतात ते तुमचं. तुम्ही काय केले सांगा आधी. सांगा ना काय केलंय. खरंच सांगते मंदाताई मला हे दिवस जिवंतपणे बघावे लागतील असं वाटलं नव्हतं. अरे पण झाले काय सांगा ना. विचारा तुमच्या लाडक्या लेकाला. राजवाड्यांचा जावई म्हणवतो स्वतःला आणि चोरासारखा घरात घुसलाय आमच्या. नका 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 मल्लिकाताई. मस्करी करत जाऊ नका. मला नाही हसू येणार आहे. सकाळपासून कोणी सापडलं नाही का तुम्हाला. अशा बाबतीत मस्करी करीन का मी तुमची. अहो रोहन माझ्या आता डोळ्यासमोर आहे. रोहननी स्वतःच्या तोंडाने कबूल केलंय की त्याचा नाईलाज झाला आणि तो चोरीच्या उद्देशाने आमच्या घरात आला. काय 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 बोलताय तुम्ही. नाही 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 असं काही होऊ शकत नाही. काहीतरी काय. डॉलची शपथ घेऊन सांगते मी. अरे देवा. आता देवाला कशाला डिस्टर्ब करताय. अरे ऐका ना तर मी काय करू सांगा ना प्लीज. तुमच्या मुलांनी हे सगळं करायच्या आधी विचार करायला हवा होता. ही गोष्ट बाहेर कळली तर लोक काय म्हणतील. राजवाड्यांचा जावई चोर. मी फक्त बोलतेय पण आमचा समर इतका संतापलाय ना. तुम्हाला समर माहितीच आहे ना आमचा. त्याचा राग काय असतो ते. मला तर समरकडे बघूनच आता भीती वाटते. तुमच्या रोहनची आता तो काय अवस्था करतोय कोण जाणे. आता ते मी काय सांगणार. मला फक्त तुमच्या कानावर घालायचं होतं म्हणून मी तुम्हाला कॉल केला. चला चला कुठतरी आलं वाटतं. ठेवते हा फोन. बाय. नाही 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 ठेवू नका ना. बघा ना मला सांगा ना काय करू मी. सांगा ना मला काही कळत नाही. माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. तू जशी आहेस ना तशीच मला खूप आवडते. सिरियसली. मी खरंच अधीरा मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. म्हणूनच मी इथे आलो होतो असा चोर बनून. एक मिनिट. आय एम सो सॉरी बेबी. अगं बेबी हो यार तू का सॉरी म्हणतेस. हे बघ आपलं लग्न आहे ना ते एक गाणं आहे. त्याचं रडगाणं नको करूस ना प्लीज. हे पण त्या नाटकातलं वाक्य आहे ना. अरे एवढं नाटकाविषयी बोलतायत त्या नाटकाचं नाव तरी सांग. लग्न पंचमी. लग्न पंचमी म्हणजे रंगपंचमी माहितीये. लग्न पंचमी असं नाव आहे नाटकाचं. या नात्यांमध्ये भावनांच्या रंगांची उधळण. रो मला पण हे नाटक बघायचंय. ऑफकोर्स जाऊयात ना. नाहीतर मी काय म्हणतो ताई सर आपण सगळे मिळूनच जाऊयात ना. खूप मस्त नाटक आहे. आपण ना खूप धमाल करू. येस. पण ऐक ना धीरा तू घरी चल ना यार प्लीज. मी तिकडे तू इकडे.
मला नाही राहावं ते का आता. आणि हे बघ, आय अंडरस्टँड की माझ्याच मूर्खपणामुळे तुला इथे यावं लागलं. मी मूर्खासारखं मस्करी करत राहिलो आणि त्या मस्करीची कुस्करी कधी झालं हे मला सुद्धा नाही कळलं ग. पण आय प्रॉमिस असं असं पुन्हा कधीच होणार नाही. मी हवं तर मी उठाबशा काढतो, ठीक आहे? हे बघ, पण अधिरा प्लीज घरी चल ना यार. अधिरा, आय एम रिअली सॉरी. अधिरा, मी उठाबशा काढतोय. सॉरी यार अधिरा. ओके फाईन जस्ट जोकिंग. माफी ग्रांटेड. I love you यार. I love you too. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुमचं दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे, पण त्याचं असं प्रात्यक्षिक सगळ्यांसमोर देण्याची गरज नाही. पण समर सर आणि बाकी सगळ्यांना सुद्धा खरंच सॉरी. कारण मला असं चोरासारखं घरात शिरावं लागलं म्हणून. असू दे रे, मला तर गंमतच वाटली. पण मी असं पुन्हा कधीच काही करणार नाहीये. अधिरा यार, पण तू चल ना घरी. मला राहत नाहीये ग आता एकट्याला. अरे हो, पण आधी आमच्या डॉलची इच्छा आहे की नाही ते तरी विचार. ऑफकोर्स माझी इच्छा काय, मला ऑफकोर्स यायचंय मला.